राम राम जय खानदेश. कसा आहेत मंडळी तुम्ही? तर मना चेहऱ्यावर ग्लो देखील राहणार तुम्ही. हाय कसामुळे माहिती आहे का? आपण जे संत्रासना फोत्रा फेकी देतच ना, त्याच फोत्रासना उपयोग करीस नाही मी एक मास्क तयार कर आणि ते मास्क मी लाव आणि त्यानंतर ना हो कमाले ते मला अर्धा तास होईल लाईसनी. ते देखा लगीनमा जावान पहिले ना अर्धा तास पहिले असं तुम्ही करी लिया. त्यानंतर तुम्ही मेकअप करशात ना तर बापरे देखा तुम्हाला चेहऱ्यावर कसा ग्लो येईन. तर चला मग आपण सुरुवात करू. देखील्या पहिले समजिल्या मग लावजात. नमस्कार जय खानदेश. कसा आहेत मंडळी तुम्ही? चला तर आपण मास्क तयार करू. या मी संत्रासना फोत्रासले धुईली ना, त्यानंतर धुईसनी मी पेस्ट बनाई. त्या पेस्टनं टाकं तांदूळनं पीठ आणि थोडंसं मध टाकलं. आई म्हणे पोर बुडबुडू परस मजना देखा संत्रासना फोत्रासले चांगलं धुवा नाही. त्यानंतर त्यामा पेस्ट बनी असं दूध टाका नाही, मिक्सरमा टाका ना ते त्याला पेस्ट बनावाने. त्यानंतर त्यामा टाकानं तांदूळनं पीठ थोडंसं म्हणजे 1 चम्मच आणि त्यानंतर टाकानं मध आणि ते चांगलं मिक्स केलं का मग ती पेस्ट आपण आपला फेसले लावाने, हात असले लावाने, पाय असले लावाने. जर ते तुम्हाला असं थोडंसं काळं वाटत असेल जास्त तर तुम्ही व्यवस्थित लाई लेवाने. ते 10-15 मिनिट तुम्ही ठेवा ना आणि त्यानंतर तुम्ही ते पाणी काही धुई टाका ना. मग देखा तुम्हाला कसं मस्त फेसवर असा ग्लो येईन ना. जसं म्हणा येईल तर ना ग्लो तसा तुम्हाला फेसवर ग्लो येईन. आणि आई ना 100% म्हणजे गॅरंटी म्हणे आली तुम्ही नंतर म्हणजे तुम्ही करा आणि त्यानंतर इसने मला लिखा सांगा काही तुमले असर बी नाही विनावी ना तरी बी तुम्ही इसने मला कमेंट करा. मग मी त्यानंतर तुमले त्यांना रिप्लाय दिसू. खरंच सांगत हाय खरंच इफेक्टिव्ह मास्क आहे. हा एकदा तरी ट्राय करा. आणि त्या फोत्रा संत्रासना येतच ना तर प्लीज आता फेकानं बंद करा. कारण आता मी नवीन व्हिडिओ लय हवे संत्रासना फोत्रावरतीनच त्या समायसनी ठेवा. आहे देखा म्हणे स्किन कशी मस्त होईल.